नमस्कार. सत्ता संघर्ष 2016 मध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. जुन्नर नगर परिषद निवडणुकीची रंगत दिवसेंदिवस वाढत आहे. निवडणुकीच्या प्रचाराला अवघे 2 दिवस बाकी आहेत. अशातच प्रत्येक जण प्रत्येकावरती विरोधकांवरती आरोप प्रत्यारोप करत आहेत. या आरोप प्रत्यारोपांच्या फायरी एकमेकांवरती झाडल्या जात आहे. अशातच सत्ता संघर्ष 2016 मध्ये आम्ही आपणास याआधी राष्ट्रवादी काँग्रेस नगराध्यक्ष पदाचे उमेदवार बाबा परदेशी, शिवसेना नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्याम पांडे, आपला माणूस आपल्याकडे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार चंद्रकांत डहाळे, अपक्ष नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अनिल मेहर यांचं जुन्नर शहराबद्दलचं काय व्हिजन आहे, जुन्नर शहराबद्दल यांना काय करायचं, जुन्नर शहराच्या विकासासाठी यांचं काय स्वप्न आहे हे जाणून घेतले होते. आजच्या भागामध्ये आपण नगराध्यक्ष पदाचे अपक्ष उमेदवार मधुकर काजळे यांच्या स्वप्नातील जुन्नर शहर कसं आहे, जुन्नर शहरामध्ये काय केलं तर या जुन्नर शहराचा काय पालट होईल हे जाणून घेणार आहोत. मधुकर काजळे हे गेल्या निवडणुकीमध्ये शिवसेना पक्षाकडून विजयी झाले होते. याच मधुकर काजळेंकडे या जुन्नर नगर परिषद शिवसेनेचं 5 वर्ष तब्बल गटनेते पद होतं. मात्र या निवडणुकीमध्ये थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडला जाणार असल्याने मधुकर काजळे यांनाच उमेदवारी मिळणार असं निश्चित असताना ऐनवेळी मधुकर काजळे यांची उमेदवारी कापण्यात आली आणि जुन्नर नगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये शिवसेनेने तरुण चेहरा म्हणून श्याम पांडे यांच्या नावाला पसंती दिली. यानंतर मधुकर काजळे यांनी या निवडणुकीमध्ये आपण अपक्ष लढणार असल्याचं स्पष्ट केलं आणि आज निवडणूक रिंगणामध्ये मधुकर काजळे हे अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहे. तर पाहूया मधुकर काजळे यांचं जुन्नर शहराबद्दलचं काय विजन आहे, काय म्हणाले आपल्याशी बोलताना मधुकर काजळे. नमस्कार. सत्ता संघर्ष 2016 जुन्नर नगरपालिकेची निवडणूक सुरू आहे. प्रचाराची रणधुमाळी जोरात सुरू आहे. आम्हीच सत्तेवर येणार, आम्हीच जुन्नर शहराचा विकास करणार असा दावा सगळेच राजकीय पक्ष करत आहेत. मधुकरजी काजळे शिवसेनेचा एक खंदा समर्थक, शिवसेनेकडनं त्यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी मिळाली नाही, अपक्ष निवडणूक लढवत आहेत. काय त्यांचं व्हिजन आहे, कशा पद्धतीनं या निवडणुकीला ते सामोरे जातात आपण जाणून घेऊयात. काजळे साहेब, जुन्नर नगरपालिकेमध्ये शिवसेनेचे गटनेते म्हणून आपण काम करत होतात. जुन्नर शहराचा विकास झाला नाही असं राष्ट्रवादी काँग्रेस म्हणतोय, काय सांगाल आपण? या ठिकाणी प्रथमतः जुन्नर शहरातील सर्व नागरिकांना मी धन्यवाद देतो. जुन्नर शहरातील मतदारांची संख्या 19,297 आहे. शिवसेनेने तिकीट देवो ना देवो, मी माझ्या विचाराशी भक्कमपणे उभा आहे. मी एक चळवळीतील कार्यकर्ता आहे. वाणीसाहेब, तुम्हाला हे सुद्धा कल्पना आहे. वयाच्या 14व्या वर्षापासून आज चळवळीमध्ये गेली 35 वर्ष मी काम करत आहे. बाळासाहेब दांगट असतील, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील त्यांचे 3 इलेक्शन असतील, आशाताई बुचके यांच्या 2 इलेक्शन असतील, ह्या शिवसेनेच्या माध्यमातून निवडणूक होत असताना पूर्णपणे स्वतःला झोकून देऊन त्यांची कामं केलेली आहेत. राहिला विषय की आता तुम्ही जो विचारला की शिवसेनेने गटनेता पद दिलं, नगरसेवक पद दिलं, तालुका समन्वयक पद दिलं, ह्या सगळ्या बाबी असल्या तरी जुन्नर शहरातील नागरिकांनी जेव्हा निवडणुकीमध्ये मला निवडून दिलं, जुन्नर शहरात विकास झाला नाही हा मुद्दा. वाणीसाहेब, जुन्नर शहरावर कोणत्या पक्षाची सत्ता होती हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. गेली 10 वर्ष जुन्नर नगरपालिकेमध्ये मी कार्यरत आहे. जुन्नर नगरपालिकेच्या सर्व सभांना 100% उपस्थिती असणारा एक कार्यकर्ता आहे. घरामध्ये लग्न असताना सुद्धा त्या मिटिंगांना मी उपस्थित राहिलेलो आहे की येणं तेणं कारणाने या ठिकाणी चुकीच्या पद्धतीचे जे ठराव असतील. काजळे साहेब, आमचा प्रश्न असा आहे की गेल्या 5 वर्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना सत्तेवर होती. शिवसेना सत्तेवर असताना जुन्नर शहराचा विकास झाला नाही असा आरोप विरोधक करत आहेत, काय सांगाल? आपण म्हणता की जुन्नर शहराचा विकास झाला नाही असं मी म्हणत नाही, विरोधी पक्षाचे लोक म्हणतात, आपण काय सांगाल? मग विरोधी कोण आणि सत्तेतले कोण ह्याचा तर या ठिकाणी उलगडा झाला पाहिजे ना. साहेब, आज ह्या निवडणुकीला 13 नगराध्यक्षपदासाठी 13 उमेदवार उभे आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, आपला माणूस आपली आघाडी, RPI सगळेच पक्ष ह्या निवडणुकीला सामोरे जात आहेत.
सगळ्याच पक्ष एकमेकाच्या विरोधात टीका करत आहेत. शिवसेनेनं गेल्या 5 वर्षामध्ये जेवढा काळ शिवसेनेला मिळाला होता तेवढ्या काळामध्ये विकास झाला नाही असा आरोप होतोय. आपण काय सांगाल? जुन्नर नगर परिषदेमध्ये 15 महिने शिवसेनेची सत्ता होती. या 15 महिन्यामध्ये स्मार्ट सिटी या माध्यमातून आम्ही व्यवस्थित नियोजन केलं होतं. त्या 15 महिन्याच्या कालावधीमध्ये नगरपालिकेमध्ये 15-15 दिवसाला मिटिंगा काढून अत्यंत चांगल्या पद्धतीने जुन्नर शहराचा विकास होईल अशा पद्धतीचं नियोजन मी स्वतः गटनेता या नात्यानं त्या ठिकाणी केलं होतं. जवळजवळ 190 ठराव के जुन्नर शहराच्या विकासाच्या दृष्टीने योग्य असतील असे ते त्या ठिकाणी मंजूर करून घेतलेले आहे. जुन्नर शहरात विकास झाला नाही तर ह्या बाबी 99% सत्य आहे. 15 महिने जर शिवसेनेला सत्ता मिळाली, 15 महिने एखादा जर विकास काम करायचं असेल तर ते 16 ठिकाणाहून मंजूर करून ते करावं लागतं. 15 महिन्यामध्ये जे काही शक्य होतं ते सर्व त्या ठिकाणी केले गेलेलं आहे. जुन्नर नगरपालिका 155 वर्ष झालेली आहे. 150 वर्षामध्ये ज्यांना जमलं नाही तो बंधारा या ठिकाणी बांधण्याचं काम आम्ही स्वतः सर्व मंडळींना घेऊन या ठिकाणी केलेलं आहे. दुसरी गोष्ट, ज्या ज्या गोष्टी जुन्नर शहरामध्ये राष्ट्रवादीची सत्ता असताना त्यांनी केल्या नाहीत पण जुन्नर शहरातील नागरिकांना त्याची अत्यावश्यकता आहे, त्या पद्धतीचे सर्व ठराव जुन्नर नगरपालिकेमध्ये उपलब्ध आहेत आणि त्यानुसार आत्ता जो विकास चालू आहे तो त्याच ठरावांची अंमलबजावणी आहे. काजळे साहेब, जुन्नर नगरपालिकेमध्ये आपण कामकाज करत असताना नगरपालिकेच्या तुमच्या सभेच्या वेळेस ठरावाला आपण संमती द्यायचे आणि बाहेर आले की त्या विषयाला माझा विरोध आहे असं सांगायचं, असं राष्ट्रवादी काँग्रेस आपल्यावर आरोप करते. जुन्नर नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने कशा पद्धतीनं सत्ता घेतली हे सर्वांनी पाहिलेलं आहे. जुन्नर नगरपालिकेमध्ये 9 शिवसेनेचे नगरसेवक होते, 5 नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसचे होते, 1 नगरसेविका जी होती ती काँग्रेसची होती आणि बाकीचे 2 नगरसेवक हे मनसेचे होते. हे सर्व होत असताना आपणा सर्वांना ज्ञात आहे की जुन्नर नगरपालिकेमध्ये 15 महिने कामकाज केल्यानंतर वरिष्ठांनी मला शब्द दिला होता की येणाऱ्या कालावधीमध्ये मप्पा तुम्हाला आम्ही नगराध्यक्ष बनवणार आहे. त्या कालावधीमध्ये ज्या काही घटना घडल्या ह्या जुन्नर शहरातल्या नागरिकांना माहिती आहे. मग उर्वरित जो काळ आहे त्या काळामध्ये जुन्नर शहराचा विकास जशी खुर्ची तातडीनं सर्व सामदाम दंड भेद वापरून आर्थिकचाही वापर करून त्यांनी मिळवली, तशाच पद्धतीनं या ठिकाणी जुन्नर शहराचा विकास करण्याची जबाबदारी राष्ट्रवादीची होती. काजळे साहेब, आपलं शिवसेनेमध्ये चांगलं काम असतानाही शिवसेनेने आपल्याला उमेदवारी दिली नाही, काय नेमकं घडलं? मी मगाशी तुम्हाला सांगितलं की बाळासाहेब दांगड असतील, खासदार असतील, आशाताई बुचके असतील, ह्या सर्वांची आणि शिवसेनेच्या माध्यमातून जी जी काही आंदोलनं असतील ती करण्याचा मानसुद्धा मला मिळाला आणि हिरिरीने मी त्या ठिकाणी काम केलं. हे जुन्नर शहर नव्हे तर तालुक्यातील जनतेने पाहिलेलं आहे. त्या माध्यमातून जुन्नर शहरातली जनता ही शिवसेनेच्या मागं उभी होती. ज्या वेळेला माझ्याकडे 20-20 AB फॉर्म पडून असायचे, मी म्हणायचो बाबा उभा राहा, शिवसेनेच्या तिकीटावर उभा राहा, हे फॉर्म घे. वरिष्ठ यायचे, फॉर्म घेऊन मागं लागायचे, पण त्या कालावधीमध्ये शिवसेनेचं तिकीट घ्यायला एकही धजत नसायचा. कारण त्यावेळेला वल्लभशेठ बेनके जुन्नर तालुक्याचे आमदार होते. कोणीही म्हणायचं मला तिकीट नको. त्या ठिकाणी धारिष्ठवान व्यक्ती जोपर्यंत येत नाही तोपर्यंत ह्या गोष्टी घडल्या नाही. आम्ही 5 जणांनी फक्त त्यावेळेला AB फॉर्म घेतले. राजेंद्र मुसळे आणि मधुकर काजळे हे 2च नगरसेवक सुरुवातीला निवडून आले. निवडून आल्यानंतर पहिलं जे काम केलं असेल आम्ही तर टिप्पण्या व्यवस्थित घेणं आणि मिनिट्स बुक लिहून घेणं हे प्रथमतः त्या ठिकाणी काम केलं
आणि त्या कालावधीमध्ये मागच्या पंचवार्षिकच्या कालावधीमध्ये जुन्नर शहरामध्ये एक शिवसेनेचं चांगलं नेतृत्व उभं राहिलं, अशी जुन्नर शहरातल्या नागरिकांची पूर्णपणे भावना निर्माण झाली. आणि त्या भावनेतून दुसऱ्या पंचवार्षिकला कोणत्याही परिस्थितीत मधुकर काजळेंना नगराध्यक्ष बनवायचं म्हणून जनतेने त्यावेळेला कौल दिला. तो कौल दिल्यानंतर जे वरिष्ठ मंडळी शिवसेनेमध्ये आहेत त्यांनी त्यावेळेला त्यांची झेडपीची निवडणूक असेल म्हणा किंवा मप्पा काजळेसारखा एखादा जड माणूस व्हायला नको, जुन्नर शहराचं स्थानिक नेतृत्व भक्कम निर्माण व्हायला नको म्हणून जुन्नर शहरातील नागरिकांना नको असलेला नगराध्यक्ष त्या ठिकाणी नेमला आणि अखंड जुन्नर शहर त्यावेळेला सुद्धा नाराज झालं. 1.25 वर्षांनी सुद्धा ह्याच प्रक्रिया झाला. त्या 1.25 वर्षानंतरच्या कालावधीमध्ये मला जो शब्द दिला होता त्यावेळेला सुद्धा माझ्याकडं पूर्णपणे पुरावे आहेत. वरिष्ठ शिवसेनेचे पदाधिकारी नेते आणि राष्ट्रवादी यांनी एकत्र बसून हा खेळ केला आणि पुढची जी सत्ता आहे ही राष्ट्रवादीकडं राहिली. आता ह्या गोष्टी मला तिकीट काय नाही दिलं ह्याचं कारण तुमच्यापर्यंत लक्षात आलं असेल. शिवसेना आणि राष्ट्रवादी आज एकमेकावर टीका करत नाही आहे. त्यांचं मेन कारण असं आहे की अत्यंत हुशार, प्रामाणिक, निस्वार्थी माणूस ह्याला जर तिकीट दिलं तो राष्ट्रवादींनी केलेल्या भ्रष्टाचार आणि बाबाडे बाहेर काढील. त्याचबरोबर शिवसेनेच्या त्याकालीन असलेल्या काही नगरसेवकांनी राष्ट्रवादीला जी साथ दिलेली आहे ती सुद्धा बाहेर काढील. हे सगळं माहिती होतं. आणि त्याच्यात ज्या वेळेला मार्केट कमिटीची निवडणूक झाली त्यावेळेला तुम्हाला माहिती आहे की राष्ट्रवादी आणि शिवसेना ह्यांनी एकत्रित येऊन ती निवडणूक लढली. राजकीय समीकरणाचा तुम्हाला अभ्यास आहे, मला अभ्यास आहे. मी गेली 35 वर्ष काम करत असताना त्यावेळेला जेव्हा राष्ट्रवादी आणि शिवसेनेची युती मार्केट कमिटीमध्ये झाली त्याच वेळेला माझा निश्चय झाला होता की येणाऱ्या कालावधीमध्ये सुद्धा राष्ट्रवादी शिवसेना एकत्र येणार आणि हलक्या उमेदवारासमोर जड उमेदवार द्यायचा, जड उमेदवारासमोर हलका उमेदवार द्यायचा. आणि त्यावेळेला आता जे राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष म्हणून पदाला उभे आहेत बाबा परदेशी, त्यावेळेला शिवसेनेच्या नेत्यांनी आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांना सांगितलं होतं की येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकामध्ये बाबा तुला आम्ही कोणत्याही परिस्थितीत मग नगरसेवकाचा असो किंवा नगराध्यक्षपदाचा असो त्यावेळेला तुला आम्ही सगळेजण साथ देऊ. म्हणून बाबा परदेशी 3-4 दिवस आधी शिवसेनेत येतो म्हणून त्यांनी म्हटलं आणि 3-4 दिवसानंतर राष्ट्रवादीच्या अशा लक्षात आलं की जर बाबा परदेशीला तिकीट नाही दिलं तर बाबा परदेशी सुद्धा मप्पाच्या खांद्याला खांदा देऊन राष्ट्रवादीची बाबाडे बाहेर काढील. म्हणून बाबा परदेशीला या ठिकाणी राष्ट्रवादींनी अंतिम टप्प्यात तिकीट दिलं. राष्ट्रवादींनी ते तिकीट दिलं. मग राष्ट्रवादींनी तिकीट दिल्यानंतर मग श्याम पांडेला तिकीट का दिलं तर त्याच्यासमोर एक हलका उमेदवार द्यावा. आणि मार्केट कमिटीमध्ये जी मदत बाबा परदेशींनी केली आणि तो म्हणतो मी छातीचा कोट करून उभा राहिलो सेनेबरोबरही आणि राष्ट्रवादीबरोबरही, हा त्यावेळेला त्याचा म्हणणं होतं. ते शिवसेनावाल्यांनी सिद्ध करून टाकलं का खासदार आढळराव पाटील यांनीही, मी स्पष्ट या ठिकाणी सांगतो, त्यावेळेला बाबाला शब्द दिला होता की येणाऱ्या कालावधी आम्ही मध्ये तुला कुठंतरी व्यवस्थित जागी बसू आणि त्याची ही परिणिती आहे. मप्पाजी, या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची मॅनेज कुस्ती असं वाटतंय? 100% नाही, 1000% ही मॅनेज कुस्ती आहे. आणि जुन्नर शहरातली सर्व जनता ही ओळखून आहे. मप्पाजी, नगरपालिकेचा आपण कारभार करत असताना आपण काही नगरसेवकांवर केसेस केल्या, काही कर्मचाऱ्यांवरही केल्या. कर्मचाऱ्यांचा प्रपंच रस्त्यावर आणण्याचं काम आपण केलं असं आपल्यावर आरोप होतोय, काय सांगाल? एकदम चांगला प्रश्न या ठिकाणी आपण मांडलेला आहे. जुन्नर नगरपालिका जे गाळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माननीय बाळासाहेब ठाकरे जी व्यापारी संकुलं आहेत त्या व्यापारी संकुलाचा लिलाव गाळ्यांचा करण्याचं ठरलं. हा गाळ्यांचा लिलाव करण्याचं ठरत असताना
आम्ही त्यांना त्यावेळेला सांगितले की संपूर्ण पारदर्शी ठराव या ठिकाणी आम्ही करून तुम्हाला देतोय, पण जे काही कामकाज होईल ते पारदर्शीपणानं लिलाव टेंडरिंग पद्धतीने केलं गेलं पाहिजे असं आमचं ठाम मत होतं. परंतु त्यावेळेला सुद्धा शिवसेनेचे काही नगरसेवक आणि राष्ट्रवादीचे काही नगरसेवक यांनी एकत्रित येऊन हा लिलाव लाखभर जवळजवळ 1 कोटी रुपयाच्या आत कसा होईल हे पाहिलं. आणि माझ्याकडे आत्ता कागदपत्र सर्व आहेत की राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जे त्यावेळेला नगराध्यक्ष होते त्यांनी त्यांच्या नातेवाईकांसह मित्रपरिवारासह किती गाळे ठेवले होते आणि किती लिलावात काढले होते. आणि थोडक्यामध्ये हा लिलाव उरकण्याचं त्यांनी ठरवलं होतं. पण नंतरच्या कालावधीमध्ये आम्ही ह्या सर्व याला विरोध केला. त्यावेळेला लेखी तक्रार दिली. त्यावेळेचे असलेले प्रांत थोरवे साहेब यांना आम्ही लेखी दिलं. त्यांच्यासमोर आम्ही पुरावे दाखल केले. हे केसरी वृत्तपत्र, ह्या केसरी वृत्तपत्रामध्ये जुन्नर शहरामध्ये 5च पेपरमध्ये जाहिरात आलेली आहे, बाकीच्या पेपरला जाहिरात आलेली नाही. जुन्नर शहरामध्ये आलेली लोकमत असेल त्यालाही जाहिरात होती, पण लोकमत पेपर हे गहाळ केलेले आहेत हे सिद्ध करून दाखवलं. तदनंतरच्या कालामध्ये इंडियन एक्सप्रेस यालाही त्यांनी इंग्लिशमधून जाहिरात दिली होती, पण इंडियन एक्सप्रेस जुन्नर नगर वाचनालयामध्ये त्यावेळेला ॲब्सेंट होता, म्हणजे तेही पेपर यांनी गहाळ केले होते. हे आम्ही थोरवे साहेबांच्या निदर्शनास आणून दिलं. या सर्व प्रक्रियेमध्ये ज्यांनी हा कारभार केला, मग त्या ठिकाणी नगरपालिकेचे कर्मचारी असो किंवा क्लास 1 अधिकारी असो, त्यांनी केलेलं कामकाज हे चुकीचं आहे हे आम्ही त्या ठिकाणी निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांच्यावर केस केल्या. आणि आपल्याला माहिती आहे ते कर्मचारी काय ते जादा नाही, 4-5 कर्मचारी की त्याच्यात ते इन्व्हॉल्व होते. ते कर्मचारी आणि नगरपालिकेमध्ये असणाऱ्या सर्व सत्ताधारी यांच्यावर आम्ही केसेस केल्या. त्यांना पळता भुई थोडी झाली. आता तुम्हाला माहीत, आम्ही तुमची मुलाखत ज्या वेळेला तुम्ही त्यांची घेतली त्याच्यात आम्ही ऐकलं की आम्ही जजला फोन केला, जजनी टेंडरिंग पद्धतीने हा लिलाव करायला आम्ही त्यांना भाग पाडलं. ही योग्य पद्धत नाही. कोणताही जज कोणाचेही फोन उचलत नाही. वकिलाशिवाय कुठं बोलायला त्यांना चान्स नसतो. वकिलांनीच फक्त बाजू मांडायची असती. हायकोर्टाच्या ठिकाणी हे लोक अशा पद्धतीने बोलतात, तर बाकीचं ते काय करत असतील वाणीसाहेब हे आपल्याला माहिती आहे. म्हणून आम्ही त्या केसेस केल्या. त्याच्यातून जुन्नर नगरपालिकेला जो फायदा झाला तोही तुम्ही ऐकून घ्या की नंतरच्या कालावधीमध्ये माननीय मुख्याधिकारी संतोषजी वारुळे आले. त्यांना आम्ही सांगितलं, लेखी पत्र दिलं आणि त्यांनी बाकी अत्यंत चांगल्या पद्धतीनं पारदर्शकपणे त्याचे लिलाव केले. जवळजवळ 3 कोटी रुपये नगरपालिकेला मिळाले, म्हणजेच 2 कोटी रुपये एक्स्ट्रा फायदा नगरपालिकेला झाला. आणि त्या 2 कोटीच्या माध्यमातून जुन्नर शहरामध्ये विकास कामं झाली. म्हणजे 2 कोटी मिळाल्यानंतर जुन्नर नगरपालिका ही आर्थिक सक्षम बनली. आणि आपल्याला माहिती आहे ज्या ज्या नगरपालिकांची साऊंड पोझिशन आहे त्यांना निधी अत्यंत चांगल्या पद्धतीने मिळू शकतो. त्याचं कारण असं आहे, नप्पा फंड जर तुमच्याकडं शिल्लक असेल तरच निधी मिळतो. आणि ते पैसे उपलब्ध झाल्यानंतर आता जुन्नर शहरामध्ये मग महाराष्ट्र सरकार असेल, भारत सरकार असेल, ह्यांच्या माध्यमातून मोठमोठे निधी आत्ता आलेले आहे. आणि हे जी आत्ता विकास कामं चालू आहेत ही केवळ आणि केवळ जुन्नर नगरपालिकेला निधी उपलब्ध करून दिल्यामुळं चाललेली आहे. आणि हाच खरा विकास आम्ही केलेला आहे हे ठामपणे आम्ही तुम्हाला सांगू शकतो. शिवनेर नागरी पतसंस्था या पतसंस्थेमधला घोटाळा आपण बाहेर काढला. आज मात्र अनेक ठेवीदारांना पैसे मिळाले नाहीत, काय सांगाल? शिवनेर नागरी सहकारी पतसंस्था ह्यामध्ये घोटाळा झाला होता हे सिद्ध झालेलं आहे. कित्येक संचालक पळून गेले होते हेही आपल्याला ज्ञात आहे. हे सगळं होत असताना त्याचा पाठपुरावा आजही चालू आहे. 1,36,00,000 रुपये हे आजपर्यंत ठेवीदारांना दिले गेलेले आहेत. ज्याला सहकारातलं ज्ञान नाही त्यांनी हे विषय काढणं
योग्य नाही, कारण वारंवार हा विषय काढला जातो. काजळे साहेब, आमचा प्रश्न असा आहे की शिवनेरी पतसंस्थेचा घोटाळा तुम्ही बाहेर काढला, याची जनता तुम्हाला धन्यवाद देतेच आहे. मात्र त्या पद्धतीनं लोकांना पैसे पुरेसे मिळत नाही. किती रक्कम मिळाली हे महत्त्वाचं नाही, जे काही पैसे मिळालेत ते मोठ्या ठेवीदारांना मिळालेले, सर्वसामान्य ठेवीदारांना पैसे कमी प्रमाणात मिळालेत. वास्तव काय आहे? या ठिकाणी वास्तव असं आहे की प्रत्येक ठेवीदाराला, म्हणजे ज्येष्ठ नागरिक असतील, विधवा असतील, परित्यक्त्या असतील, हा कॅटरिया सहकार कायद्याचा आहे. त्यानुसार प्रत्येकाला 10,000 10,000 रुपये प्रथमदर्शनी दिले गेलेले आहेत. दुसऱ्या टप्प्यामध्ये फक्त 4,000 रुपये शिवनेर नागरी पतसंस्थेच्या सर्व संचालक मंडळांनी त्या ठिकाणी दिलेलं आहे. आणि आता जी परिस्थिती शिवनेर नागरी पतसंस्थेची आहे की लॅबिलिटी जुन्या संचालकांवर फिक्स केलेली आहे. ही लॅबिलिटी फिक्स केल्यानंतर त्यांची लिलावाची यंत्रणासुद्धा सहकार खात्याने लावलेली होती, परंतु त्याच्या विरोधात संबंधित संचालक हे हायकोर्टात गेलेले आहे. हायकोर्टाचा निकाल हा 100% जो आहे तो पतसंस्था आणि ठेवीदारांच्या बाजूनेच लागणार आहे. आणि तो निकाल लागल्या संबंधितांच्या ज्या प्रॉपर्ट्यांवर टाच सहकार खात्याने टाकलेली आहे त्याचे लिलाव करून 100% शिवनेर नागरी सहकारी पतसंस्थेच्या ठेवीदारांना न्याय मिळणार आहे. अनिल मेहर आणि मपाजी, आपण शिवसेनेला सोडून गेलात, शिवसेनेबरोबर नाहीत. अनिल मेहर या निवडणुकीला सामोरे जाताना आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो त्यांनी फ्लेक्सवर लावलेला आहे. आपण मात्र त्या फ्लेक्सवर फोटो लावलेला नाही. काय सांगाल? या ठिकाणी ज्यावेळेला आपण चळवळीतून काम करणारी माणसं आहोत, बाळासाहेब ठाकरेंचे विचार, नरेंद्र मोदींचे विचार असो, मौलाना आझाद यांचे विचार असो, देशासाठी जे जे लढले, देशासाठी ज्यांनी ज्यांनी कामं केली, मग कोणत्या धर्मातील आहे, कोणत्या विचाराचे आहे, पण त्यांनी चळवळ कशा पद्धतीने चालू केली. मी प्रथमतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारा व्यक्ती आहे. शून्यातून सर्व निर्माण करून त्या व्यक्तीने समाजामध्ये एक अत्यंत चांगल्या पद्धतीने कार्य करून घटना लिहिलेली आहे. हे सर्व बाबी, मग भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, मौलाना आझाद, हे सर्व ह्यांचे विचार हे हृदयात असणं गरजेचं आहे. फोटोवर लावले, बॅनरवर लावले म्हणजे मी त्याचा झालो असं काही या ठिकाणी. बाळासाहेब ठाकरे आजही आपल्या हृदयात आहे. 100% बाळासाहेब ठाकरे हृदयात न असण्याचं काय कारण आहे? शिवसेनेची स्थापना जी आहे ती आमच्या टेलरिंग व्यवसाय करत असलेल्या दुकानातून झालेली आहे. आणि माझा एक थोरला भाऊ शंकर पांडुरंग काजळे यांनी जुन्नर शहरामध्ये शिवसेना आणलेली आहे. खासदार आत्ताचे आहेत, ठीक आहे, आर्थिकदृष्ट्या सक्षम असतील, त्या पद्धतीने ते कार्य करत असतील, समाजामध्ये विकास कामं नेण्याचे. मागच्या वेळेला त्यांनी 50 कोटी रुपये जुन्नर नगरपालिकेला देतो म्हणून सांगितलं. त्यांना तुम्ही विचारा, तुम्ही 50 कोटीतले किती कोटी दिले बा जुन्नर शहराच्या विकासाला? 50 कोटी देतो म्हणून जुन्नर शहरातल्या नागरिकांनी शिवसेनेसाठी मतदान केलं आणि आज पैसे किती दिले त्यांना विचारलं पाहिजे ना. जुन्नरकरांची खासदार शिवाजीराव आढळराव यांनी फसवणूक केली असं वाटतंय? फसवणूक हा विषय इथे येतच नाही. फसवणूक हे म्हणता येणार नाही. विश्वासघात केला, काय सांगाल? नाही, त्यांना सवय आहे घात करण्याची, ही 100% सवय. हे इथं नाही, अखंड जिल्ह्याला त्यांना त्यांची प्रवृत्ती माहिती आहे. 1,000ची पक्की नोट नको, 10,000 रुपयाच्या 100 नोटा असल्या की ते चलनात चालतात. एकदम जर 1000ची नोट बंद पडली तर अडचण निर्माण व्हायला नको. तसंच त्यांनी काय केलंय, ज्याच्या मागं 4-10 कार्यकर्ते आहेत त्यांचा स्वीकार केलेला आहे. परंतु जुन्नर शहरातली जी शिवसेना संघटना आहे, ही शिवसेना संघटना बांधण्याचं काम आमच्या घराण्याने केलेलं आहे. म्हणजे मी एकटा त्यात नाही, आमचे सगळे बंधू इतर सर्व शहरामध्ये दौलत जाधव असतील, ह्यांच्यासारखे ज्यांनी जीवावर उदारून या ठिकाणी शिवसेना संघटना बांधली. जुने शिवसैनिक जे आहेत ते सर्व माझ्या बरोबरच आहेत. जुन्नर शहरातील सुद्धा शिवसैनिक जे आहेत तेही माझ्या बरोबर आहेत. जुने शिवसैनिक माझ्या बरोबर आहेत, तुमचे बंधू शिवसेनेबरोबर आहेत आहे ना. मग त्यांनी ते विचार सोडूच नाही. सामाजिक चळवळ आणि राजकारण हे भाग सगळे वेगळे आहेत. त्यांनी शिवसेना सोडण्याचं काय, एका घरामध्ये 4-4 पक्ष असतात. आज मीही काय कोणती संघटनेमध्ये गेलोय असं का नाही. आज
ही जी चळवळ आहे आम्ही हे आंदोलन म्हणून स्वीकारलेलं आहे. एकदा झालं, दोनदा झालं, तीनदा झालं. 3 वेळा वरिष्ठांनी काय, शिवसेना संघटना कधी वाईट नसती, भाजप कधी वाईट नसतं, राष्ट्रवादी कधी वाईट नसती. त्या संघटनेमध्ये काम करणारे जे पदाधिकारी असतात त्यांना दूरदृष्टी नसती, म्हणून ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात. काजळे साहेब, आपण कायदेशीर लढाई लढताना कधीही कमी पडत नाही. शामराव पांडे यांच्या उमेदवारी संदर्भात आपण जे कायदेशीर लढाई लढलात त्यात आपण अपयशी ठरलात, काय सांगाल? हे हास्यास्पद गोष्ट आहे. मी ज्या वेळेला ऑब्जेक्शन घेतलं, पण गोष्ट ही हास्यास्पद आहे. ज्याला जुन्नर शहराचं नेतृत्व करायचं आहे, शिवसेनेने तिकीट दिलं आहे, तो माणूस रात्रीतून स्वतःचा फ्लॅट पाडून टाकतो आणि ऐन निवडणुकीच्या वेळेला पाडायची काय गरज आहे? त्यांनी फ्लॅट पाडला ह्याचाच अर्थ त्यांनी तो अतिक्रमणात बांधला होता हे सिद्ध झालं. त्यांचं म्हणणं असं आहे की मी माझ्या फ्लॅटची अंतर्गत भिंती पाडायच्या, भिंती बांधायच्या, खिडक्या लावायच्या, हा अंतर्गत प्रश्न आहे. माझा प्रश्न आपल्याला असा होता, त्यांच्या उमेदवारी अर्जासंदर्भात आपण जी हरकत घेतली होती ती नेमकी का फेटाळली गेली आणि आपण तर या लढाईमध्ये मास्टर आहात? ही लढाई खरं मी जिंकलेलो आहे हे त्यांनाही ज्ञात आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये समजा ते निवडून येणार नाहीत हे 100% सिद्ध झालेलं आहे, पण येणाऱ्या कालावधीत चुकून असं काही घडलं तर ते खुर्चीवर फक्त जास्तीत जास्त 3 महिने बसू शकतात. कारण त्यांनी अतिक्रमणात बांधलेला फ्लॅट पाडला ह्याचे सर्व पुरावे आमच्याकडे आहेत. निवडणुकीपासून वंचित ठेवता येत नाही हा कायदा आहे. 156(3)च्या अनुसार कायद्यान्वये गेल्यानंतर त्यांनी अतिक्रमणात केलेला फ्लॅट पाडला का नाही पाडला हे कोर्ट सिद्ध करणारच आहे. कोर्टाने सिद्ध केल्यानंतर त्यांना घरी बसावंच लागणार आहे. हे शाश्वत सत्य आहे, हे उजेडासारखं आहे. त्यामुळं त्यांना मतं देणं ही आज चूकच आहे. काजळेजी, जुन्नर शहराचा विकास झालाय असं राजकारणी मंडळी म्हणतायत, मात्र जुन्नर शहराचा म्हणावा असा विकास झालेला नाही. जुन्नर शहर एका खेड्यासारखी आज अवस्था आहे. शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ या ठिकाणी आहे. पर्यटक जे येतात ते अक्षरशः जुन्नरकरांना किंवा हा परिसर पाहताना नावं ठेवतात. काय वाटतं आपल्याला? ही वस्तुस्थिती आहे की जुन्नर शहरातला ज्या पद्धतीने विकास झाला पाहिजे त्या पद्धतीने या ठिकाणी विकास झालेला नाही, ही वस्तुस्थिती आहे. जे काही विकास कामं मार्गी लागलेली आहेत त्या वेळेला मला पहिल्यांदा आंदोलनाच्या भूमिका घ्याव्या लागल्या. छोटंसं उदाहरण देतो. मला चिंपट मोर्चा काढावा लागला, तेव्हा स्वच्छतागृहांच्या सुधारणा स्वच्छतागृह झाली. मी जर चिंपट मोर्चा काढत नाही तर ह्या गोष्टी मापाजी, तुम्ही जे चांगलं केलं ते कौतुकास पात्र आहे, मात्र नगरपालिकेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालाय असा आरोप होतोय. कोण जबाबदार? आपण गटनेते होता. या ठिकाणी ज्या ठिकाणी भ्रष्टाचार झाला आहे त्या सर्व बाबी मी उघड केलेल्या आहे. ज्या वेळेला आपण ह्या गोष्टी भ्रष्टाचार झाला आहे असं म्हणतो त्यावेळेला काहीतरी कायद्याचे पुरावे स्वतःच्या हातात लागतात. नाहीतर तुम्हाला माहिती आहे समोरची व्यक्ती लगेच काय म्हणेल, आम्ही तुमच्यावर खोटा गुन्हा दाखल करतो म्हणून. परंतु जे पुरावे माझ्याकडं आहेत त्यानुसार जे उघड करता आले भ्रष्टाचार ते मी उघड केलेले आहेत आणि त्यांच्याकडून पैसे भरूनही घेतलेले आहेत. भविष्यकाळात भूमिका काय राहील? भविष्यकाळामध्ये माझं विजन वेगळं आहे. जुन्नर शहरातल्या नागरिकांनी आता नगराध्यक्ष निवडायचा आहे. एक जुन्नर शहराला विजन असलेला, निर्भीड, निस्वार्थी आणि समाजामध्ये तळागाळापासून ज्याचं काम आहे त्यांनी काम करण्याची या ठिकाणी खऱ्या अर्थानं गरज आहे. या ठिकाणी जुन्नर नगरपालिकेच्या अंतर्गत जेवढे काही बेरोजगार आहेत त्या ठिकाणी महिला असतील, पुरुष असतील, या सर्वांना एकत्रित घेऊन त्यांच्यासाठी मी बेरोजगार 100% नाही 1000% उपलब्ध करून देणार आहे. ज्या वेळेला रिकामी माणसं बसत नाहीत, रिकामे लोक राहत नाहीत, त्यावेळेला स्वतःच्या घरातला आर्थिक स्रोतही वाढतो. घरातला आर्थिक स्रोत वाढला की समाजातला आर्थिक स्रोत वाढतो. समाजातला आर्थिक स्रोत वाढला तर जुन्नर शहराचा विकास व्हायला वेळ लागणार नाही.
आत्ताची पद्धती नगराध्यक्षाची थेट आहे, त्यामुळं जो काही निधी येणार आहे तो थेट निधीसुद्धा या ठिकाणी येणार आहे. पण आलेल्या निधीचा भ्रष्टाचार न होता योग्य पद्धतीने जर विनियोग केला तर जुन्नर शहराचा येणाऱ्या कालावधीमध्ये जुन्नर शहरातल्या नागरिकांनी माझ्या बाजूने चांगल्या पद्धतीने जर कौल दिला तर जुन्नर शहरात 5 वर्षामध्ये स्मार्ट सिटी मी करून दाखवणार आहे, एवढं विजन माझ्याकडं आहे. बाप्पाजी, एक शेवटचा प्रश्न. जुन्नर नगरपालिकेच्या ह्या निवडणुकीमध्ये आपल्याला उमेदवारी मिळाली नाही, त्यावेळेस तुम्ही आम्हाला सांगितलं होतं की शिवसेना हा पक्ष मॅनेज होणारा पक्ष आहे, योग्य वेळे मी बोलेल असं आपण बोलला होता. ती योग्य वेळ कधी येईल आणि काय सांगाल? योग्य वेळ आजच आहे. तुम्ही मगाशी ज्या वेळेला विचारलं त्यावेळेसच मी सांगितलं की हे मॅनेज झालेलं प्रकरण म्हणजे आहे. बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये बाबा परदेशांना जो शब्द दिला होता तो आज खरा करून दाखवलाय. म्हणजे हे मॅनेज झाले असं म्हणायचं? 100% हीच मॅनेजमेंट त्यांनी केलेली आहे आणि ही जनतेसमोर आहे. आता जुन्नरची जनता काही अडाणी नाही, त्यांना सर्व काही स्पष्ट दिसतंच आहे. ते मॅनेजमेंट जाऊनच त्या ठिकाणी एकमेकांच्या समोर उमेदवार दिलेले आहेत. बाप्पाजी, आपण आज शिवसेनेवर आरोप करताय मॅनेज होणारा पक्ष आहे किंवा यांचं कर्तृत्व कसं आहे. जर शिवसेनेनेच आपल्याला नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली असती तर काय झालं असतं? मी प्रथमतः या ठिकाणी तुम्हाला सांगितलं की कोणतीही संघटना वाईट नाही, संघटनेत काम करणारे पदाधिकारी यांची दूरदृष्टी नसते. मी मगाशीच सांगितलं, शिवसेना असो, राष्ट्रवादी असो, काँग्रेस असो, कोणताही पक्ष, भाजप असो किंवा इतर कोणत्याही स्वायत्त संस्था असो, संघटना असो, ह्या कधीही वाईट नसतात. संघटनेत जे पदाधिकारी काम करत असतात ते ह्या सगळ्या गोष्टी घडवून आणतात आणि जवळची व्यक्तीला कुठेतरी उमेदवारी मिळावी, जवळच्या व्यक्तीने ज्यांनी आपल्यासाठी केलं आहे त्याला काहीतरी द्यावं म्हणूनसाठी ह्या सगळ्या मॅनेजमेंट केलेल्या असतात. जुन्नर नगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये मधुकर काजळे यांच्यावर शिवसेनेने अन्याय केला आहे असं मधुकर काजळे यांच्या सहकाऱ्यांना वाटतंय. पाहूया जुन्नरची जनता मधुकर काजळे यांचा हा अन्याय दूर कसा करते.